स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवेजे, स्वभाग्य इथे जन्मलो मानी तेजे, असा जन्म हेतू जयांच्या उरात, शिवाजी अशांची असे जन्म जात, अशांची शिवाजी असे जन्म जात. शिवजयंती उत्सव SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स उल्हासनगर NSS युनिट पुरस्कृत शिवव्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022. या जयंती निमित्त शिवचरित्र आपणासमोर मांडण्याची जी सुवर्ण संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी SST महाविद्यालय उल्हासनगर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर पुरुषवाणी सरांचं त्रिवार अभिवादन आभार व्यक्त करतो. पहिल्यांदाच सांगितलं, स्वभाषा स्वदेश आणि स्वधर्म हिच्या रक्षणासाठी या पृथ्वी तलावर जो कोणी प्रयत्नशील असेल किंवा प्रयत्नाची पराकाष्ठा करत असेल, या सर्वांना शिवाजी महाराजांच्या जातीतलं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आजही 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय आपसुकच आपल्या तोंडातून मुखातून बाहेर येतं. हे कुठली जादू, ही कुठली किमिया, हे कुठलं गमक? तर या गमकाच्या मागे असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र यात्रा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हयातभर जे फक्त आणि फक्त जीवाशी खेळले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी जर आपण पाहिलं तर जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी कोणी असं हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याचा प्रयत्न केलं नाही का? तर इतिहासामध्ये नोंद आहे, दिल्लीचे पृथ्वीराज चव्हाण यांनी ही हिंदू राष्ट्र, हिंदू साम्राज्य व्हावं यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. देवगिरीचं हिंदू साम्राज्य कृष्णदेवराय आणि रामकृष्ण यांनी देखील, रामदेवराय यांनी देखील हिंदवी स्वराज्य वाढवणे आणि निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांनी देखील स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि या लोकांनी निर्माण केलेलं स्वराज्य याच्यामध्ये फरक होता. पृथ्वीराज चव्हाणांचं स्वराज्य, देवगिरीचं स्वराज्य, शहाजी राजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे स्वराज्य व्यक्तिसापेक्ष होतं, व्यक्तिनिष्ठ होतं. व्यक्तिसापेक्ष आणि व्यक्तिनिष्ठ असणारे हे स्वराज्य जेव्हा पृथ्वीराज चव्हाण पडले तेव्हा दिल्लीच्या त्या साम्राज्याला, आपल्या हिंदू साम्राज्याला लयाची कला लागली. हेच देवगिरीच्या साम्राज्याचं झालं. हेच शहाजी राजांनी निर्माण केलेले, निर्माण करू पाहिलेल्या हिंदू स्वराज्याचं आणि साम्राज्याचं झालं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ब्रीदवाक्य दिला, हे राज्य व्हावे तवा ती श्रींची इच्छा, हे रयतेचं राज्य आहे, तमाम गोर गरिबांचं राज्य आहे, असं हे हिंदू स्वराज्य ज्याची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या बोटातील रक्ताभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे तत्वनिष्ठेवर आधारित असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर देखील औरंगजेबाची कबर या औरंगाबाद मध्ये खोदण्यास जे कारणीभूत ठरलं ते म्हणजे तत्वनिष्ठा. स्वराज्यातील प्रत्येक मावल्यामध्ये, स्वराज्यातील प्रत्येक सरदारामध्ये जणू हे राज्य आपलं आहे आणि बस बस झालं या अन्याय. शिवजन्मापूर्वी जर आपण पाहिला तर कित्येक शाह्यांनी या महाराष्ट्राला गिलंकृत करण्याचा प्रयत्न केला. कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, इंग्रज असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, हिंदू साम्राज्याचं रयतेचं जणू लचके ओढलं जात होतं. आमच्या आई बहिणींची अब्रू भर रस्त्यात लुटली जात होती. वरातीमधून नववधूला उचलून नेली जात होती.
आमच्या मंदिराची घंटा आरती वाजवू दिली जात नव्हती. परंपरागत चालणाऱ्या आमच्या वारीला चालू दिली जात नव्हती. एवढा अन्याय आणि अत्याचार रयत कासावली होती. म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारता, या उक्तीप्रमाणे शिवनेवरीवर एक ठिणगी पेटली आणि पाहता पाहताच त्या ठिणगीचं एका वनव्यामध्ये रूपांतर झालं. स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म हे टिकवण्यासाठी या जगतामध्ये जो कोणी व्यक्ती कार्यरत असेल, प्रयत्नशील असेल, त्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीतलं म्हटलं जातं. मी आताच आपल्या समोर मांडलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजां या नावामध्ये एवढी कोणती जादू आहे. छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव जरी घेतलं तरी रोम रोम त्वेषाने उभं राहतं. एक नवचैतन्य, नवप्रेरणा निर्माण होते. नुकतंच बोलू लागणाऱ्या एखाद्या मुलासमोर आपण जावं आणि छत्रपती शिवाजी महाराज जय त्याच्या तोंडून आपसूक बाहेर येतं. हे कशाने, हे कोणत्या पद्धतीने? तर या मातीला, या भारत भूमीला, या महाराष्ट्र भूमीला यवनांच्या अन्याय अत्याचारापासून बाहेर काढण्यासाठी ज्या पुरुषाने, महत्पुरुषाने आपल्या जीवाची पर्वा न करता हयातभर फक्त जीवाशी खेळलं, त्या मातीसाठी ती माती तिचं ऋण फेडते की नवजात जन्माला येणाऱ्या त्या मुलामध्ये आधीच ती कोरून ठेवते. शिवाजी महाराज म्हटलं की जय त्याच्या तोंडून आपसूक बाहेर येतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुणवैशिष्ट्याचं आपण लक्षण करणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी, जर शिवाजी हा शब्द आपण जरा उलट वाचण्याचा प्रयत्न करा. जीवाशी, हयातभर फक्त रयत आणि रयतेचं सुख ज्याने पाहिलं तो आमचा राजा, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आदिलशाही असेल, मोगलशाही असेल, मोगल असतील, औरंगजेब असेल, कुतुबशाही असेल, या सर्वांना सडेतोड उत्तर देत आहेत. पण त्याचबरोबर संकटावर संकट माझा राजा झेलतोय. नुकतंच बालस पकडू पाहिलेलं आमचं स्वराज्य, स्वराज्याची फौज फाटा ती किती, 2 ते 3 हजाराचा सैन्यबळ. आणि या सैन्यबलावर पहिलं संकट चालून येत आहे. जणू 32 दाताचं राक्षस दस्तूर खुद्द अफजल खान. मैं लाऊंगा उस सिवा को, मैं करूंगा उस सिवा का बिमोड, असं म्हणून विजापुरातून हा सरदार महाराष्ट्रावर चालून आला. अतिशय दुःखद घटना महाराष्ट्रासाठी. आता पुढे माझ्या मंदिरातील आरत्या चालू झाल्या होत्या, आता पुढे माझ्या मंदिरातील घंटा वाजू लागल्या होत्या. माझी रयत सुखाचं काही दिवस पाहत होती आणि जसं यवनी संकट यावं असं संकट महाराष्ट्रावर चालून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड करण्याचा विडा विजापुरामध्ये अफजल खानाने उचलला आणि जवळजवळ 23 हजाराचं सैन्य फाटा, घोडदल, पायदल, 12 हजाराचं घोडदल, 10 हजाराचं पायदल, कित्येक असे उंट, हत्ती आणि बरोबर खलाशी घ्यायला विसरला नाही. हा 32 दाढेचा राक्षस जेव्हा स्वराज्यावर चालून आलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं, निमुळत्या सैन्यानिशी अफजल खानाला बिमोड करणं किंवा त्याच्या समोर जाणं म्हणजे जीवाशी खेळण्यासारखं आहे. मग युक्ती आखली. खानाला दाखवण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराज घाबरलेले आहेत. पंताजी बोकिलांनी चाल चालली, कारण खानही स्वस्थ बसलेला नव्हता. खानानेही शिवाजी जोपर्यंत प्रतापगडावरून खाली उतरत नाहीये तोपर्यंत विविध शकल लढण्यास सुरुवात केली. कित्येक गावे बेचिराग केली, मंदिरं पाडली, आपल्या देव देवतांची जी अस्मिता आहे त्यांच्या मूर्तीच्या ठिकऱ्या खानाने उडवल्या. आता नव्हे, मग नव्हे, छत्रपती खाली येतील, शिवाजी खाली येईल आणि मी त्याचा बिमोड करेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्त मात्र लढवली. प्रतापगडाच्या पायथ्यासाठी भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659 मध्ये.
उत्तम असा शामियाना उभारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवैशिष्ट्याचा जर आपण विचार केला तर आजही परदेशात विविध संशोधक छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचा, त्यांनी वापरलेल्या युद्ध नीतीचा अभ्यास करताना आपल्याला दिसत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या पद्धतीची युद्धनीती वापरली, प्रत्येक युद्धामध्ये वापरलेले शस्त्र, प्रत्येक युद्धामध्ये वापरलेला माणूस, प्रत्येक युद्धामध्ये वापरलेली पद्धत याच्यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. त्याच्यातीलच हे प्रतापगडाचं युद्ध ते म्हणजे नियोजनातील पराकोष्टीचं असं नियोजन, उत्तम संघटन. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही गुणवैशिष्ट्यांचा इथे विचार करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर ऑर्गनायझिंग टीम, अतिशय सुंदर प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कंट्रोलिंग या सर्वांचा विचार आपल्याला या प्रतापगडाच्या युद्धात दिसतोय. 23,000चा फौजपाटा घेऊन आलेल्या अफजल खानाच्या सैन्याला गाफील ठेवणं शिवाजी शरण येतोय आणि ज्या क्षणी शिवाजी अफजल खानाच्या समोर येणार त्या क्षणी त्याचा बिमोड हे निश्चित, हे जणू त्याच्या सैन्याने मानलेलंच होतं. 1 महिनाभर मेजवान्या चालू होत्या, 1 महिनाभर सैन्यांना खुश केलं जात होतं आणि भेटीचा दिवस ठरला. महाराजांच्या नियोजनातील एक महत्वाची बाब, अफजल खानाच्या छातीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज लागतायत. मग त्याच्याशी जर टक्कर द्यायची असेल तर त्याच्या ताकदीचा तेवढाच बलाढ्य संभाजी कावजी याची निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आपण पाहतोय की स्टाफिंग जो मुद्दा आहे, व्यवस्थित योग्य व्यक्तीची निवड, सिलेक्शन ऑफ प्रॉपर पर्सन, महाराजांनी संभाजी कावजी अफजल खाना बरोबर ज्या पद्धतीने सय्यद बंडा हा पट्टा चालवण्यामध्ये तरबेज आहे, तर त्यालाच तोडीस तोड जीवा महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा ही युक्ती तेव्हापासूनच आपल्या समोर आलेली आहे. ती ही जी प्रथा आपल्या समोर तेव्हापासून पडलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं निवडताना तिथे मोठ्या शस्त्राचा वापर करणं हे शक्य होणार नाही, म्हणून वाघनखे आणि बिछव्याचा मारा हे करून खानाचा पोथला काढण्याचं काम आणि खानाचं वध छत्रपती शिवाजी महाराजांना केली. जगातील कित्येक लोकांना आश्चर्य वाटेल ही कोणत्या आणि कशा पद्धतीची युद्ध पद्धती. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि खानाची भेट होती त्या दिवसाच्या आदल्या दिवसापासून माझा तमाम मराठी मावला, माझे तमाम स्वराज्याचे मावले देव पाण्यात ठेवून बसले होते. जेजुरीच्या खंडेरायांना आलवणी करत होते, तुळजापूरच्या भवानीला विनवणी करत होते, माझ्या राजाला वाचीव. या घोर संकटापासून आमच्या राजाला वाचीव. आणि पाहतायत काय, खंडेरायाने, तुळजा भवानीने ती विनवणी ऐकली आणि 10 हत्तीचं बल छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान रूपी असणारं संकट महाराष्ट्रावरून महाराष्ट्राबाहेर थोपवून टाकलं. हरे रंग का सपना लेके आया था अफजल राष्ट्र में, हरे रंग का सपना लेके आया था अफजल राष्ट्र में, मिठा दिया अफजुल इस मिट्टी में भगवे के आग ने, भगवे के आग ने. मी सुरुवातीलाच सांगितलं, हयातभर छत्रपती शिवाजी महाराज हे जीवाशी खेळले, त्याच्यातला हा पहिला प्रकार आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगावंसं वाटतंय. घराच्या वरी ठेवुनी तुळशी पत्र, उरी धगधगे हिंदवी राज्य मंत्र, जरी प्राण गेला तरी नाही खंत, अशांची शिवाजी असे जन्म जात, अशांची शिवाजी असे जन्म जात. जणू संकटांची शृंखला जी आहे ही स्वराज्यावर, एक संकट घेत जात नाही तर दुसरं संकट आवासून बसत होतं. खानाच्या वधानंतर आदिलशाहीला मोठ्या प्रमाणात नुकसान हे सोसावं लागलं आणि तेवढ्याच त्वेषाने त्यांनी त्यांचा मुत्सद्दी असा सरदार सिद्दी जोहारला 30,000च्या सैन्यानिशी स्वराज्यावर पाठवला. मी म्हटलं ना, एक संकट जातही न जातंय. 10 नोव्हेंबर 1659 ला
अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती नियोजनातील एक अप्रतिम नियोजनाचा आपण अभ्यास केल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाचा वध केल्यानंतर जी स्वारी होती, अनेक किल्ले त्या वेळेमध्ये महाराजांनी स्वराज्यामध्ये आणून ठेवले होते, कारण एक दबदबा महाराजांचा निर्माण झाला होता. 1660 मध्ये एक दुसरं संकट आपल्या स्वराज्यावर आलं. 30,000च्या वर सैन्य घेऊन सिद्धी जोहार अतिशय क्रूर हा स्वराज्यावर चालून आला आणि चालून येताच त्याने पन्हाळ गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या गडाला वेढा घातला. एखाद्या पिंजऱ्यामध्ये सिंह अडकावा अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची या स्वराज्याच्या पोशिंद्याची, स्वराज्याच्या रक्षकाची, स्वराज्याच्या स्थापकाची अवस्था झाली होती. जरी प्राण गेला तरी नाही खंत, अशांची शिवाजी असे जन्म जात. महाराजांना वाटलं काही महिन्यातच हा वेढा उठवेल, पाऊस आल्यानंतर नक्कीच याच्या वेड्यामध्ये कुठेतरी कुचकामीपणा येईल आणि आपण त्याचा फायदा घेऊ. पण सिद्धी जोहार ही चिकाटीचा मुत्सद्दी असा सरदार होता. उलट त्याने पाऊस पिरियड मध्ये त्याने आपला वेढा अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. नेताजी पालकर असतील, आई जिजाबाई असेल, कित्येक सरदारांनी वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, पण या चिवट सिद्धी जोहारासमोर कोणाचंही काही चाले नाही. मग नामी योजना आखण्यात आली. महाराजांनी आम्ही शरण येतोय पुन्हा एकदा, जो आपण धूर्तपणा म्हटलं जातं किंवा महाराजांचा जो गनिमी काबा होता, त्या गनिमी काब्याचा वापर करून आम्ही उद्या शरण येतोय. ती तारीख होती 14 जुलै 1660. सिद्धी जोहारला त्याच पद्धतीने गाफील ठेवण्यात आलं, प्रति शिवाजी बनवण्यात आला आणि 13 जुलै 1660 मध्ये किर्र रात्रीच्या अंधारामध्ये धोधो पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काही निवडक सैन्यानिशी पन्हाळगड ते विशाळगड गाठण्याचा प्रयत्न केला. पन्हाळगड ते विशाळगड वाट जिकरीची होती, अंधाराची वाट होती. गनिमींच्या हातात लागलं असतं तर एक तुकडाही शिल्लक राहिला नसता. असं हे भव्य संकट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडा ते विशाळगडाकडे निघाले. शिवाकाशीतच ही चरित्र इथं येतं. स्वराज्यासाठी आणखी एक रत्न कामी आलं, ते म्हणजे शिवाकाशीत. प्रति शिवाजी म्हणून एका पालखीमध्ये शिवाकाशीत बसले, दुसऱ्या पालखीमध्ये दस्तूरखद्द छत्रपती शिवाजी महाराज. शिवाकाशीतची पालखी पकडली गेली. फक्त एक वेल दौडायचा होता, पण पट्ट्याच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांची कापडं होती. शिवाकाशीत हा शिवाजी नाहीये, प्रति शिवाजी आहे हे फाजल खानने ओळखता क्षणी चरकन एक छातीतून आर पार तलवार गेली. पहिला मोहरा स्वराज्यासाठी कामी आला शिवाकाशीत, नावी समाजाचा. इकडे घौडदौड चालू आहे. पायपीट करत छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावले पावनखिंडीच्या द्वारे विशाळगडाकडे निघतायत आणि पाहतायत तर निरोप आला, राज सिद्धी मौसूद मोठ्या संख्येने आपला पाठलाग करतोय. काही क्षणात ते पावनखिंडीमध्ये येणार. माझा बाजीप्रभू देशपांडे समोर आला. राज निम्मी सिबंदी घेऊन आपण विशाळगड गाठावा, तोपर्यंत एकही गनिमीला मी इथून पावनखिंडीतून वर चढू देत नाहीये. फक्त राज गेलं की तोफांचा आवाज करा. महाराजांसमोर काय करावं का करू नये ही परिस्थिती जन निर्माण झाली. हजारो सैन्य सिद्धी मौसूद हा पाठलाग करतोय आणि इथे 300 सैनिकांना सोडून आपण पुढे जायचं. ते काही नाही बाजी, जे काय होईल ते आपण इथेच करू. स्वराज्यावरील मोठं संकट. ऐकल ते बाजी प्रभू काय? नाही राज, लाख मेलं तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये हे महाराजांना सांगून, महाराजांना मिठी मारून, महाराज तुम्ही पुढे निघा, महाराज तुम्ही पुढे निघा. विशाळगडावर निघताच पोचताच तुम्ही तोफेचा आवाज करा, हे सांगणारा माझा बाजीप्रभू देशपांडे. अभेद्य भिंतीसारखे पावनखिंडीमध्ये उभे राहिले. कित्येक वार बाजीप्रभू देशपांडेंनी झेलले स्वराज्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी. अखेर तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत एकही गनिम हा पावनखिंडीतून पुढे सरकू दिला नाही. शूरवीर मराठी जरी प्राण गेला तरी नाही खंत, अशांची शिवाजी असे जन्म जात, अशांची शिवाजी असे जन्म जात. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं,
हे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मांडणार आणि कोंढाण्याची मोहीम स्वतःच्या हाती घेऊन कोंढाणा घेता घेता प्राणाची हौती देणारे माझे थानाची मालुसरे, घराच्या वरी ठेवुनी तुळशी पत्र, उगी दगदगे हिंदवी राज्य मंत्र, जे 32 मनाचं सोनेरी सिंहासन तयार झालं, त्या प्रत्येक सिंहासनाची ही पायरी होत होते. माझा शिवा काशीद असेल, माझे बाजीप्रभू देशपांडे असतील, गड आला पण माझा सिंह गेला तानाजी मालुसरे असतील, या सर्वांनी घराच्या वरी ठेवुनी तुळशी पत्र, उरी धगधगे हिंदवी राज्य मंत्र. पिसाटून सोडलं होतं प्रत्येकाला. हे राज्य व्हावे तव श्रींची इच्छा, तत्वनिष्ठेवर आधारित असणारं हे हिंदवी स्वराज्य आणि या स्वराज्य स्थापनेपासून ते अविरत तेपट ठेवण्यासाठी या सर्व वीरांनी जरी प्राण गेला तरी नाही खंत, अशांची शिवाजी असे जन्म जात, अशांची शिवाजी असे जन्म जात. 1660 चा जो ऐतिहासिक क्षण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवरील संकट, आपल्या स्वराज्यावरील संकट हे काही केल्या गुणा कमी होत नव्हते. 1660 मधलं संकट हे दुहेरी संकट होतं. महाराज पन्हाल गडावर अडकले असताना औरंगजेबाने दस्तूर खद्द, त्याचा मामा शाहिस्ते खान याला लक्षभर सेना घेऊन स्वराज्यावर पाठवलं होतं. अरे कुठे 10 आणि 12,000 सैन्य असणारं माझं स्वराज्य आणि कुठे 30,000चा सिद्धी जोहार आणि कुठे लक्षपती सैन्य घेऊन आलेला शाहिस्ते खान एखाद्या अडकित्यात अडकावं, त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या स्वराज्याची अवस्था झाली होती. पण म्हटलं जातं ना, जधी दाटतो पूर्णता अंधकार, दिसे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर, अशा संकटी कोणी ना घाबरावे, शिवाजी चरित्रास भावे स्मरावे, शिवाजी चरित्रास भावे स्मरावे. शाहिस्ते खान देखील गप्प बसणाऱ्यांमधला नव्हता. कपटी, क्रूर, हे जणू गुणवैशिष्ट्य घेऊन आलेला हा शाहिस्ते खानचा मामा, याने छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जिंकलेले किल्ले होते, प्रदेश होता, व बळकवण्यास प्रयत्न केला. महाराजांचं जन्मस्थान, जिथे महाराजांचं बालपण गेलं, अशा लाल महालावरच याने कब्जा बसवला. आणि एखादा अजगर पसरावा त्या पद्धतीने लाखो लक्ष सैन्य याने तिथे बसवले आणि चालू केला रयतेवर अन्याय अत्याचार. दिवसेंदिवस गावे लुटली जात होती, महिलांवरील अन्याय अत्याचार वाढवलं गेलं होतं, रयत जणू ग्रासून गेली होती. पण करावं ते कसं? एक लक्ष असणाऱ्या शाहिस्ते खानाच्या सैन्यांचा बिमोड कसा करावा, या युक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना म्हटलं होतं ना, जधी दाटतो पूर्णता अंधकार, दिसे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर. कुठेही कुठल्याही प्रकारचं लक्ष न दिसताना मग तिथे न घाबरता जर विचार केला, मग एक नामी योजना आखण्यात आली. 5 एप्रिल 1663 मध्ये काही निवडक सैन्यानुसार शाहिस्ते खानाच्या आपल्या लाल महालामध्ये घुसायचं आणि त्याचा बिमोड करून सही सलामत बाहेर पडण्याची एक नामी योजना, एक नामी संकल्पना तयार करण्यात आली. आणि स्वतः खुद्द छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यामध्ये असणार होते. मी म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असणारा उत्तम नियोजन, उत्तम संघटन कौशल्य, उत्तम नेतृत्व गुण, अधिकाराचा वापर, माणसांची जमवाजमव आणि तत्वनिष्ठेवर चाललेलं हे स्वराज्य, ह्या ज्या गुणवैशिष्ट्यांचा आपण इथे विचार करतोय, म्हणजे कोणत्याही प्रकारचं अद्ययावत तंत्रज्ञान नसताना 1 लाखाच्या सैन्यांमधून आतमध्ये घुसायचं आणि घुसल्यानंतर शत्रूचा बिमोड करून परत सही सलामत बाहेर येणं, पराकोष्टीचं नियोजन येते. पराकोटीचं नियोजन, वरातीचं नियोजन करण्यात आलं. लग्नाच्या वरातीला सांगण्यात आलं की तुम्ही महालाच्या समोर बघा. निवडत असताना देखील रमजानचा महिना निवडण्यात आला.
या महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही वरात काढण्यात आली त्या वरातीला हे दस्तूरखुद्द सांगण्यात आलं होतं की जेवढी वाजंत्री आपल्याला वाजवता येईल ते वाजवत राहायची, कारण त्याच पिरियडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज काही निवडक सैन्यानुसार आत जाणार होते, शाहिस्तेखानाचा बिमोड करून बाहेर येणार होते. नियोजनातील सर्वात सूक्ष्म आणि अवलोकनीय असं नियोजन जे शाहिस्तेखानाच्या वधामध्ये किंवा शाहिस्तेखानाची जी फजिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहू इच्छितो. कारण सर्व दरवाजे बंद होते, संकटाचं जणू डोंगर समोर असताना 200 निवडक सैन्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी राजे शाहिस्तेखानाच्या महालात जसे महाराज एखाद्या नरसिंह अवतारासारखे त्याच्या समोर दिसले, पळता भुई थोडी झाली, बायकांच्या मागे लपला, शामियानेमध्ये लपण्याचा प्रयत्न केला. इथे लपणं शक्य नाहीये म्हणून तलघरात लपण्याची साठी उडी जी मारली आणि खडक जे महाराजांचं चाललं, 3 बोट त्याला गमवावं लागलं. 3 बोटावर असणारं शिवाजी महाराजांचं राज्य उंगली में मैं पकड के लाऊंगा असा बोलणाऱ्या शाहिस्तेखानाला 3 बोट मात्र माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या स्वराज्यामध्ये गमवावं लागलं. 5 एप्रिल 1663 तो पराक्रम. मित्र, आतापर्यंत उलगडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत त्याचा आपण इथे अवलोकन करण्याचा प्रयत्न केला. प्रतापगडाचं युद्ध असेल, पन्हाळगड ते विशाळगडाची प्रयत्नाचा शिरस्त असेल, हयातभर फक्त हिंदू साम्राज्यासाठी झटणार माझं छत्रपती शिवाजी महाराज असेल. संकट 1, 2, 3, 4 संकटावर संकट चालूच होत. शेवटी औरंगजेबाने शाहिस्तेखानाच्या फजितीनंतर मात्र आपला मुत्सद्दी अतिशय चिवट मिर्झा राजे जयसिंग, पाहायला गेले तर मिर्झा राजांना महाराजांनी खूप समजावलं. कुशवा असणारा जो समाज, कुशवा कुलातील प्रभू रामचंद्रांचे जे कुशपुत्र आहेत त्यांचं पुढं कुशवा या प्रजातीमध्ये जे रूपांतर झालं त्यातील हे मिर्झा राजे जयसिंग. मिर्झा राजे जयसिंग हे लाखो सैन्यानुसार स्वराज्यावर चालून आलं, पण अतिशय मुत्सद्दी जिद्दी चिवट असणाऱ्या मिर्झा राजे जयसिंगाने हिंदू साम्राज्याला जणू खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. एक मावला कामी येत होता. पुरंदराचं तर ते पराक्रम आपल्याला माहीतच असेल. मोरारबाजी देसाई, मोरारजी देसाईने प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण सरते शेवटी पुरंदर पडला. मिर्झा राजे जयसिंग हे आपण समजतोय तेवढे किंवा यांचा बिमोड करणं आपण समजतोय तेवढे शक्य नाहीये. महाराजांनी जाणलं, बस झालं. आता कोणत्याही प्रकारची मृत्यू किंवा कुठल्याही प्रकारची आपल्या माणसाची हानी करून घ्यायची नाहीये, म्हणून काही वेळा असं म्हटलं जातं की माघार घेणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यातूनच पुरंदरचा तह झाला. महाराजांनी जीवाचं पाणी करून, जीवाचं रक्त करून हिंदवी स्वराज्याला जोडलेले 23 किल्ले औरंगजेबाला देण्याचे ठरवले. बरोबर आग्र्यास जाऊन त्याची भेट घेऊन मनसबदारी देखील आपण स्वीकारावी अशा पद्धतीने हा तह झाला. करी घेऊ ते कार्य सिद्धीस नेऊ, असासह निर्धार चित्तात ठेवू, शिवाजी अपत्ती पुढे नाही झुकले, जगी हिंदवी राज्य निर्माण गेले. अनेक अपत्य आल्या, अनेक संकट आलं, पण कुठल्याही संकटाला छत्रपती शिवाजी महाराज दगदगले नाहीयेत, घाबरले नाहीयेत. शक्य तेव्हा माघार घ्यायची ती घेतली. ह्याचं द्योतक म्हणजे पुरंदराचा तह. काळीज हळहळत च्या पद्धतीने ते तहाची बोलणी चालू होती आणि मग हिंदवी स्वराज्यामध्ये निवडक असे 23 किल्ले त्यांना देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हा मराठ्यांचा छावा आग्र्यातही गेला. आग्र्यामध्ये वाढदिवसाला जेव्हा अपमान झाला तेव्हा त्या पूर्ण सभेमध्ये जशी वीज कडकडावी तशी वीज कडाडण्याचं काम हे या हिंदू साम्राज्याने, हिंदू राजाने केलं. ते माझं छत्रपती शिवाजी राजे. जशी वीज कडकडावी तशी त्या आग्र्याच्या औरंगजेबाच्या वाढदिवसाला तुमच्या या खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो.
अपमान कधी न सहन करणारे मराठे मोडेल पण वाकणार नाही या युक्तीप्रमाणे वागणारा माझा राजा. अरे जगाचा शहानशाह बनू पाहणारा औरंगजेब त्याच्या हातावर तुरी देऊन सुखरूप आग्र्यावरून महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये पोहोचण्याचं दिव्य पराक्रम हे एक नियोजनाचं द्योतकच आहे. महाराज निघणार कसे, कोणत्या ठिकाणी त्यांचा असणारा जो स्थळ असेल, नव्या दमाचे घोडे अविरत असं प्रयत्न करत 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 लक्ष अशा सैन्यांना विविध ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणा चेक नाक्यांना ते चुकवत 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 स्वराज्यामध्ये पोचले. करी घेऊ हे कार्य सिद्धीस नेहो असास निर्धार चित्तात ठेवू. जे असह्य प्राय असं कार्य जर आपण पाहिलं तर आग्र्यावरून बाहेर पडायचंय. जगाचा शहंशाह मानणाऱ्या औरंगजेबाच्या हातावर तुरी द्यायचं होतं. हे दिव्य जे काही पराक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. आणि महाराजांचं पुढील ते भविष्याचा जर आपण विचार केला तर आल्यानंतर पुन्हा पत्र लिहितायत माफी असावी न सांगता आले. पण आपल्या जो करार झालाय तो करार आजही अद्ययावत आहे. मी आपली जी काय आपल्या करारामध्ये ज्या पद्धतीने ठरलेल्या त्या ठरलेल्या नियमाप्रमाणे वागण्यास आपण बंधनकारक आहे हे पत्र लिहायला मात्र चुकले नाहीये. कारण आग्र्यावरून आल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 वर्ष महाराजांना फक्त स्वराज्यामध्ये शांतता हवी होती. 1659 पासून ते 1665 हे जवळजवळ 5-6 वर्ष स्वराज्याने नेहमी आगीने धगधगताना आपल्याला दिसलं. ही लढाई, ते उठाव, तो अन्याय, तो अत्याचार याच्यापासून अतिशय सुंदर नियोजनाने महाराजाने औरंगजेबाच्या नवे नवे इतर असणाऱ्या चढायांपासून स्वराज्याचं रक्षण केलं होतं. तेही त्यांच्या नियोजनाचं उत्तम असं प्लॅनिंग होतं. या जगाला हेवा वाटेल असं एक वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणू शकतो आपण रायगड सारख्या ठिकाणी रायगड असं भव्य निर्माण करण्याचं कामही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चाललं. प्रथम बँक जिजाऊने रायगडावर निर्माण केली होती. अष्टप्रधान मंडल याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. सैन्यांना दिले जाणारा उत्तम पगार याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या असणाऱ्या हयातीमध्ये केली होती. इव्हनच नव्हे तर जे आपण टायपिंग मशीन्स असेल विविध क्षेत्रामध्ये विकसनशील करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. उत्तम दूरदृष्टी, उत्तम फोरकास्टिंग, म्हणूनच तर त्यांनी उत्तरेकडील प्रदेश जिंकून घेतला होता. कारण त्यांना माहितीये जेव्हा आपण आग्र्यावरून सुटून आलेला आहेत मोठ्या सैन्यानिशी औरंगजेब हा स्वराज्यावर चालू देणार. मग त्याचा जर बिमोड करायचा असेल तर मागे मागे सरकणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून उत्तरेकडील जो असणारा भाग त्यांनी जिंकून घेतला होता. राजाराम जेव्हा रायगड पाडला गेला, संभाजी पकडलं गेलं, तेव्हा असेच मागे सरकत सरकत त्यांनी जिंजीपासून आपलं हिंदवी स्वराज्य हे अविरत आणि तेवत ठेवलं होतं. याला म्हणतात दूरदृष्टी. म्हणजे हयातीत असताना देखील औरंगजेबाला त्याने कित्येक शाया, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, या खोलवर रुतलेल्या शायांना त्याने मुळासकट उपटून हे बाहेर फेकून दिलं. पण एक मराठेशाही, एक हिंदवी स्वराज्य त्याला धक्का लावता आलं नाही. ते फक्त आणि फक्त मी सांगितल्याप्रमाणे स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवेजे या निष्ठेवर आधारित निर्माण केलेल्या या स्वराज्यामुळे हे असं स्वराज्य अविरत तेवत राहिलं. कित्येक लोकांच्या कामी येण्याने, मग ते आमचं शिवा काशीद असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, जेदे असतील, बांदल असेल, नेताजीराव पालकर असतील, तानाजी मालुसरे असेल, मोरारजी देसाई असेल, असे कित्येक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि सरते शेवटी रायगडावर 32 मनाचं सुवर्ण असं सिंहासन निर्माण झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचं प्रथम छत्रपती या साम्राज्याला लाभलं. पण हा प्रवास जर आपण पाहिला, कित्येक वर्षाचा प्रवास, अनेक रहस्यातून, अनेक संकटातून हा अविरत चाललेला हा प्रवास
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब महाराजांच्या निधनानंतर देखील औरंगजेबाची कबर या मातीत खोदल्या तरी थांबला नाही, अशी ही ज्योत पुढे वनव्यामध्ये रूपांतरित झाली। आणि आजही आपण पाहतोय ही माती तिची कृतज्ञता व्यक्त करते। जणू जन्म घेणाऱ्या, या भूमीत जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही ते भासवत असते की एक राजा होऊन गेलाय, त्याने हयातभर फक्त आपलं संरक्षण, अन्यायाविरुद्ध आवाज आणि स्वराज्य तुम्हा आम्हासाठी देऊन दिलेले आहे। त्याची एक कृतज्ञता म्हणून आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ती जी नवचेतना, नवप्रेरणा, जी स्फूर्ती येते ते माझं द्योतक म्हणजे महाराजांनी स्वराज्यासाठी केलेलं कार्य असो। आज या शिवजयंती निमित्त मला शिवचरित्र काही थोडक्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडण्यास जी संधी SST महाविद्यालयाने निर्माण करून दिली। करी खडग घ्या धर्म रक्षावयाला, यशस्वी करा दिव्य भगव्या ध्वजाला, उठा फडकवा दिल्लीवरती निशान, स्मरा अंतरी नित्य शिवसूर्य आना। जे दिल्लीवर आपलं स्वराज्याचं जे काही भगवं फडफडलं जे होतं भगवं ध्वज, त्याची जी प्रेरणा असेल, त्याची जी नवचेतना असेल, ही त्याची जी काही सुरुवात ही स्वराज्यापासून झाली आहे। करी खडग घ्या धर्म रक्षावयाला, यशस्वी करा दिव्य भगव्या ध्वजाला, उठा फडकवा दिल्लीवरती निशान, स्मरा अंतरी नित्य शिवसूर्य आन, नित्य शिवसूर्य आन। म्हटलं जात हे आग्र्यावरचं सोड, जरी उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली, अशा ना करी लागली ता मशाली, रवी नित्य तेवे विना ते लवात, अशांची शिवाजी असे जन्म जात। जेव्हा आग्र्यावरून महाराज बाहेर पडत होते तेव्हा कुठल्याही प्रकारची मशालीची आपण गरज नसताना हा रवी नित्य तेवे विना ते लवात या जी लागलेली स्वराज्याची ज्वाला होती तिला आपल्या सूर्याने अविरत तेवे ठेवण्याचा प्रयत्न केला। म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला इथे दिसणार आहे आणि ते राहणार आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही। हे सर्व सांगत असताना निष्ठा अभंग उरी ठेवुनी मार्ग चला, आव्हान देऊनी उठा नित्य संकटाला, आशीष देईल तुम्हा तुळजा भवानी, जिंका आदेश दिदला शिवभूतनी, दिदला आदेश शिवभूतनी। मग छत्रपती शिवाजी महाराज ते सांगून गेले कितीही संकट येऊ द्यात, ते संकट पेलण्याचं फक्त सामर्थ्य आपल्यामध्ये असू द्यात, संकटाला सामोरं जा, लागणारा आशीर्वाद तुळजा भवानी आपल्याला नक्कीच देईल। मी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रातला छत्रपती शिवाजी महाराज बनण्याचा प्रयत्न करा। आपले स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म, आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडून हीच अपेक्षा आहे। अन्याय होऊ देऊ नका किंवा अन्याय सहन करू नका। स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती याचा जतन करण्याचा प्रयत्न करा। बस आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न करा। तुम्ही माझ्याच जातीतील आहात, तुम्ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीतील आहात, हा संदेश या वाकपुष्पातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला। आज शिवजयंती निमित्त मला इथे बोलवून शिवचरित्र कथन आपल्या समोर करण्याची जी संधी SST महाविद्यालय विविध कार्यक्रमाचं ते आयोजन करत असतात। आपली संस्कृती, स्वधर्म आणि स्वदेश याच्या जतनेसाठी अविरत प्रयत्न करणारं SST महाविद्यालय, महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जयश्री पुरुषवाणी सर, IQSC कोऑर्डिनेटर खुशबू पुरुषवाणी मॅम, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक सन्माननीय विचारे सर, DLLE विभाग सन्माननीय दिलीप सर, उपप्राचार्य सन्माननीय संतोष कर्मानी सर, सांस्कृतिक विभाग सन्माननीय तुषार वाकसे सर, या सर्वांनी या कार्यक्रमाला आयोजित करून मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी यांचं शतशः आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो। जय शिवराय।